स्मृती मानधनाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलाय। लग्नाच्या ठिकाणीच हा हृदयविकाराचा झटका आलेला आहे। समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना त्यांची तब्येत बिघडली। त्यांना सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलं। रुग्णालयामध्ये स्मृती मानधना आणि कुटुंबीय दाखल झालेत। सांगलीमध्ये आज तिचा लग्न सोहळा पार पडतोय। स्मृती मानधनाचा विवाह संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल सोबत होतोय। स्मृती मानधनाचा आज विवाह होणार आहे, मात्र त्याच वेळेस ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। लग्न संध्याकाळी 4:30 वाजता होणार आहे। लग्नाचा मुहूर्त लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांची हजेरी लागणार होती। त्यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीचं लग्न होणार होतं, मात्र त्याआधीच ही बातमी समोर येते। मात्र नेमका कोणत्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलेला आहे या संदर्भातली अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। स्मृती मानधनाचा लग्न सोहळा आणि या लग्न सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती। गेल्या काही दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे व्हिडिओ सुद्धा समोर येत होते। आनंदामध्ये सगळं वातावरण होतं, आनंदाचं आणि सेलिब्रेशन सुरू होतं आणि त्यामध्येच ही धक्कादायक बातमी आलेली आहे। या संदर्भातली अपडेट्स येत आहेत माझे सहकारी शरद, सध्याची काय माहिती? नक्कीच चुकते। आताच माहिती मिळाली आहे की स्मृती मानधना जे स्टार क्रिकेटर आहे, भारताची महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे, त्या ठिकाणी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे। सांगलीतील खासगी रुग्णालयात त्या नातेवाईकाला उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची परिस्थिती सध्या चिंताजनक असली तरी सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लग्नाच्या ठिकाणी स्मृती मानधनाचं जिथं फार्म हाऊस आहे या ठिकाणी सध्या लग्न आटोप्यात घेण्यात येत आहे। लग्न सध्या रद्द होण्याच्या मार्गावर आहे। जे मंडप, डेकोरेशन, इतर जे सजावट करण्यात आली होती ते सुद्धा काढण्याची सध्या प्रोसेस सुरू आहे। असं दिसून येतंय की हे लग्न पुढे ढकलण्यात येईल की नेमकं काय होईल, पण जे नातेवाईक ऍडमिट आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहे, त्यांच्याबद्दल नाव अजूनही डॉक्टरांकडून किंवा मानधन कुटुंबाकडून हे नाव जाहीर करण्यात आलेलं नाही आहे आणि हे नाव गुप्त ठेवण्यात आलेलं आहे। त्रुटी शरद, आपण सांगताय की अतिशय जवळची व्यक्ती आहे ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। दुसरीकडे हे लग्न होणार होतं 4:30 वाजता, मात्र त्याच वेळेस या लग्न सोहळ्याच्या ठिकाणचे जी डेकोरेशन होतं ते काढण्यास सुरुवात झालेली आहे। व्यक्ती इतकी जवळची होती का? नाव कळू शकलेलं आहे, कारण डॉक्टरांनी सुद्धा गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला। नक्कीच त्रुटी, ही व्यक्ती सध्या आहे, उपचार सुरू आहेत सांगलीच्या खासगी रुग्णालयात। शहांच्या इथं आम्ही चौकशी केली, ते सुद्धा नाव गुपित ठेवत आहेत। नक्कीच मूर्तीच्या जवळचे, अतिशय जवळचे रक्ताच्या नात्यातली ही व्यक्ती असू शकते। माध्यमांना हे नाव कन्फर्म झालेलं आहे, पण अधिकृत अजून समजलेलं त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं नसल्यामुळं हे नाव त्यांच्याकडून अजूनही गुप्त ठेवण्यात आलं आहे आणि माध्यमांनी हे पत्ते पाडलेलं आहे। तृप्ती, ज्या वेळेस ही घटना घडली साधारण काय घडामोड घडलेल्या होत्या या संदर्भातली पुन्हा एकदा माहिती देऊ शकाल शरद? नक्कीच लगबग सुरू होती लग्नाची। दुपारी 2-2:30च्या दरम्यान सगळे नातेवाईक थोडे थोडे येत होते। 4 वाजता स्वागत होणार होतं। पलाश यांचं घोड्यावरून स्वार होऊन मिरवणूक सुद्धा आतल्या जे फार्म हाऊस आहे या ठिकाणी निघणार होतं। अचानकच या दरम्यान सांगलीहून अचानक अतिशय स्पीडमध्ये फार्म हाऊस मध्ये अँब्युलन्स वेगानं शिरली। नेमकं कुणालाही काही समजलं नाही। पहिल्यांदा वाटलं की कुणीतरी तिथं काम करणारे कुणी असेल, काही दुखापत झाली का, पण थोड्या वेळानंतर जसे अँब्युलन्स बाहेर पडले, नातेवाईक बाहेर पडले, यानंतर लक्षात आलं की स्मृती मानधनाच्या जवळचं कुणीतरी, अतिशय जवळचं नातेवाईक या ठिकाणी काहीतरी झालेलं आहे। नंतर थोड्या वेळाने समजलं की हृदयविकाराचा झटका आलेला आहे। स्मृती मानधनाच्या कुटुंबातील त्यांच्या पाठोपाठ हॉस्पिटलकडे निघालेले आहेत। त्याच ठिकाणी सगळेजण आहेत सध्या। आणि सध्या येथील जे लग्न मंडपासाठी जे सभा मंडप उभा केलं होतं, डेकोरेशन केलं होतं, ते आता काढायचं काम सुद्धा सुरू आहे। यामुळे निश्चित लक्षात येते की तृप्ती, की जवळचे नातेवाईक आहे, रक्तातील नातेवाईक आहे आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि सध्या लग्न हे रद्द होण्याच्या मार्गावर आहे। तृप्ती, निश्चित शरद, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहिती करता।